बातमी आहे रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे या वादाची। रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे। पुण्यात चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्या। फोटोला जोडे मारले। चाकणकरांच्या विरोधात घोषणाबाजी झाली। पुण्यातल्या गुडलक चौकात जोरदार राडा झाला। ठाकरे गटाच्या रेखा कोंडे आणि संगीता तिवारीही या आंदोलनात सहभागी होत्या। रुपाली ठोंबरे यांनीही या आंदोलनात सहभागी होत रुपाली चाकणकरांच्या विरोधात मागणी केलेली आहे। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी पुण्यातील गुडलक चौकामध्ये आंदोलन सुरू आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टरबाजी करत हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। रुपाली चाकणकर यांच्या पोस्टरला लाली लावलेली पाहायला मिळते, लिपस्टिक लावलेली पाहायला मिळते। मैं मेकअप करके खडी तो सबसे बडी अशा प्रकारचे पोस्टर देखील आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। हे सगळं आंदोलन जे आहे ते सध्याच्या घडीला पुण्यातील गुडलक चौकामध्ये सुरू आहे। आपल्यासोबत संगीता तिवारी गुलाबो गँगचे आणि रुपाली पाटील ठोंबरे देखील आहेत। चाकणकरांना कामकाज समजलेलं नाहीये। महिला आयोगाचं काम असतं पीडित महिलेवर अन्याय झाल्यावर तिला मानसिक सपोर्ट देणं, तिच्या पीडिताच्या घरच्यांना भेटणं, पीडिताला भेटणं आणि तपास योग्य रीतीने चालला आहे का नाही हे पाहणं, हे काम आहे आयोगाचं। ते न करता त्या डायरेक्ट जाऊन प्रेसमध्ये त्या पीडिताचं हनन करतात, चारित्र्य हनन करतात आणि ती कशी चुकीची आरोपी आहे ते सांगतात। हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे। नेमकी काय म्हणणं आहे आपलं? आरोप नाही करत, सत्यता आहे। जागा मागा मला बघा, बाकी काही काम नाहीये। नटून रडून जायचं, उद्घाटन करायची आणि महिलांच्या चारित्र्यावर शिंताडे उडायचे। हिच्या काय बापाचा माल आहे की आमच्या महिलांच्यावर तू असे आरोप करते? तिचं चारित्र्य असं असेल ती हॉटेलवर का गेली? आजचा मॉडर्न जमाना आहे, मित्रमैत्रिणी उद्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असेल तरी त्या मुलीला नाही म्हणायचा हक्क आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही आमदार खासदारांची बाजू घेताय आणि तुम्ही त्या PSI ला हे करताय की नाही ती त्याला भेटत होती। मग बनकरांच्या काय त्या नात्यातली एका काय रुपाली चाकणकर आणि म्हणून त्या मुलीला बदनाम करते, म्हणून आम्ही आंदोलन घेतलं। आम्ही राजीनामा मागतोय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे।